सतीश. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज मी परीने आर्ट केलेले आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत. म्हणजे ती लहान होती तेव्हापासून केलेले आहेत. आता हिला आवाज वाढवून ठेवला. एक मिनिट. आद्या काय करूच देत नाही, मध्ये मध्ये करत असते. लहान बाळ असले की थोडं घरात असं होतच. तर ती लहान होती तेव्हापासून तिला ड्रॉइंग करायची आवड आहे. इथे बेटा, इथे तिथे बस, इथे आवड आहे. आणि तिनं लहानापासून ती लहान असल्यापासून तिने केलेले ठराविक आहेत आता. आणि एकेकाची तिनं चांगलं नाही आलं म्हणून टाकून पण दिलेलं आहे. जे आपल्याकडे आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, सर्वात प्रथम काय पाहिजे, काय पाहिजे, थांबा दिला बघते काय हवंय. बघ, अरे बापरे, बघ फुटबॉल. काय पाहिजे विद्यार्थीचा काय झालं. तर आजू जमवते खूप. स्नेहा पण आले. तर हे बघा, हे चित्र तिनं काढलेलं. हे बघा, लहान असताना काढलेलं. थांब ना आदू, इथं बस. तुला ज्ञाना दिलाय ना, चिमणी बघून ये, चिमणी बघून येत होता. हा, तो खूप दमवते. ती खूप दमवती. आणि हे बघा, बटरफ्लाय काढलाय तिनं लहान असताना. आणि ब्लॅक पिंक जिस्सू. मला ब्लॅक पिंक तिला आवडतं. आणि त्याच्यामध्ये कोण जिस्सू आहे ती मला नाही एवढं माहिती. लिस्सा आवडते. हे बघा, छान आहे ना. आणि हे वाला एक तुम्हाला दाखव. हे बघा, हे बघा. आणि हा एनिमी मध्ये बॉय आहे. हे बघा, लहानपणी मला वाटतं हे कितवीत असताना काढलेस तू? दुसरी तिसरीत असताना हे काढले तिने. इतका गट्टा लागलेला ना, पप्पा म्हणले आता जे नको आहे ते लहानपणीचे टाकून दे. म्हणजे आता तू ट्राय कर. पप्पा नाही बोलले. पप्पा तुला म्हणले हे चांगलं नाही आलं तर तुला रागाने फेकून दिलं ते. आणि हे चेन्नी बघा, आता चूक आहे ते तर सांगितलंच पाहिजे ना. तर ते तिला पटलं नाही तेव्हा. हे बघा, हे पण तेव्हाच तिसरीत असतानाच तिनं काढलेलं आहे. ब्लॅक पिंक मधला आहे कृष्णा. आणि हे कृष्णा काढले, पण तिचे डोळे काढायचे राहिले. ते आत्ताच काहीतरी काढलेलं आहे. हे कम्प्लीट करून आणि पुन्हा दाखवेन. हे बघा, कृष्ण आहे, पिंडीला पाणी घालतंय महादेवांना. आणि आता मी हे जे ड्रॉइंग दाखवते ना, ते शाळेमध्ये आम्हाला प्रॅक्टिस मध्ये घेतलेलं. हे बघा, आणि अॅनिमे मधली गर्ल. हे गर्ल आणि बटरफ्लाय. हे पण तिसरी चौथी तसं काहीतरी काढलंय तिने. चौथीच असेल. हा, चौथी. हे सुट्टीत काढलेलं आहे, सुट्टीमध्ये काढलेलं आहे चौथीच्या. हे बघा, आणि हे काली महाकाली. आणि हे जर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक मध्ये म्हणजे कमेंट खूप आवडतं हे. आणि प्लीज कमेंट करत जावा. आणि पहिल्यांदा काढल्यावरती मला सर्वात आवडलेलं हे एक चित्र आणि एक वेणीचं एक आहे. वेडिंग गर्ल. वेणी. हा, ते एक होते. टाकून दिलंस ते. हाय ते. हा, ते एक मला खूप आवडलेलं आहे. आणि ते माझ्याकडून आहे बघा, माझ्याकडून एक चुकी झाली की ते मला असं कळलं नाही की पटपुट एक वेगवेगळे काढले तू चित्र. त्यासाठी सॉरी. असेल ते. हे पण बघा, काय पण काढले. हे मला नव्हतं आवडलं. पण हा, आपल्याला काढायला गेलं नाही जमणार.
हे पण हे स्टार्टिंगला मी काढलेलं हे आणि ते स्टार्टिंगला नंतर काढलेलं कालिमा करताना. हे असू दे, हे तिला दे. आद्या पण आहे. आणि आद्या लहान असताना आद्या झोपलेली आणि तिचं चित्र तिनं काढलंय. हे बघा किती छान ना. बघा आणि अजून एक काढले तिनं आद्याच. थोडस मला अजून वॉटर कलर मध्ये जमत नाही, पण मी प्रॅक्टिस ती करते. आर्ट करते, फक्त तिला ड्रॉइंग म्हणजे असं कलर द्यायला थोडस जमत नाही. आता ती प्रॅक्टिस करते. आणि हे फक्त आईच अँड नोट्स मधलं थोडस इमोशनल इमोशनल असं ड्रॉइंग करता तिनं काढलंय. आणि हे मी स्टार्टिंगचा लिसा ब्लॅकपिंक मधले काढलेलं. हे थोडस जमलं नाही आकार द्यायला, बट लहान असताना. हे तिसरीतलं काहीतरी आहे. आणि हे एक आणि हे खूप छान आलंय बघा, खूप म्हणजे खूप मस्त आलंय. छान आहे ना हे. आणि हे मी जेव्हा माझी 6वी कंप्लीट झाली तेव्हा आईकडे सुट्टीमध्ये काढलेलं. आणि तुम्हाला मी माझी आई लवकरच दाखवेन. आई आमची कोल्हापूरला असते. ही जी तिला जरा अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तिला इकडचं वातावरण नाही सूट होत, कारण इकडे खूप थंडी वगैरे असते, त्याच्यामुळे ती नाही आलेली. आणि आई खूप असं हसवते. आमचा आधारस्तंभ आहे तो. आणि हे मी अॅनिमे मध्ये काढलेलं स्टार्टिंगला. हे तिसरीतलं आहे ड्रॉइंग. छान आहे ना. आणि हे सेकंड टाइम मी लिसा काढलेली, थोडस परफेक्ट आलंय. हे बघा लिसा, तुम्हाला माहिती असेल तर पटकन कळेल तुम्हाला. आणि ही रोज आहे. स्नेहाने आद्याला घेतले म्हणून हे दाखवायला मिळते ना, तर मध्ये मध्ये ही रोज आहे. ज्यांनी फक्त डोळे जरा वाकडे झाले. आणि हे पण खूप छान आहे, मला हे लय आवडतं. दीदीने ड्रॉइंग केलंय आणि बघा ड्रॉइंग करणार. हे बघा छान वाटलं ना. हे बघा मस्त काढलंय तिनं. हे तिसरीत असताना काढलेलं. केस तिला जरा जमले नव्हते. राधा राणी मी डॉम्सच्या स्केच पेन न केलं. इथे बसा, इथे बसा. 6वीत मध्ये केलं. दोन्ही पण राधा आहे, मी राधा आहे. हे बघा. आणि कृष्ण दाखव. कृष्ण. आणि हा कृष्ण छान काढले ना. कृष्ण. हा. आणि हे ड्रॉइंग केलंय तिने, म्हणजे पूर्ण आर्ट करून. हे बघा दीदी तिथं हे आलाय ना आंबा. हे बघ कांतारा, हे बघ कांतारा. आणि आद्याला अगोदर कांतारा खूप आवडतो म्हणून. आणि घाबरते आद्या. ड्रॉइंग येईल त्यातनं, येईल. हात नको लावू, हात नको लावू, त्यातनं येतोय. कांतारा काढलाय. आणि हे खूप छान. आणि असा प्रश्न पडतोय, खूप दमवती, काय करू देत. स्नेहा चिमणी दाखवणार आहे तुला. मी आद्यासाठी एक ड्रॉइंग दिलेला आहे. हे बघा छान काढले ना. हे पण तिचं नाक पण किती सुंदर आलंय बघा ना. होट आणि नाक मला खूप आवडलं हिचं नाक आणि होट. आणि ही मी आहे, ही मम्मा आहे आणि हा आदू आहे. हे बघा चिमणी दाखवायला लागलोय आम्ही तिला. आणि आम्ही बहिणीचं पण काढलेलं आहोत. आणि आद्या, ही आद्या आहे आणि ही मी आहे. आद्या छोटी काढायला हवी होती थोडी. हे मी आता पाहिले पहिल्यांदा, सुट्टीत काढलं आय थिंक. 6वी. आणि आजी आणि नातीची जोडी. हे बघा ही आमची आई. तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. थोडासा पाऊस कमी वगैरे होऊ दे, मग ती येईल. आणि हे बघा
हे बघा थोडस वरती काढायला हवं होतं. छावा विकी कौशल, छत्रपती संभाजी महाराज. आणि जरा बघा, बघून आहे का अध्याला एक मिनिट मी खाली झाले. आणि हे बघा रागाने बघते ती नवरी. दीदी तुला तिकडच नाही. स्क्रॉक. खूप आहे. होली. हॅपी होली काढले. हे काय एवढं छान नाही आलेलं पण छान आहे. आणि हे आपले रिपब्लिक डे हे आहे भगत सिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि हे कोण काय कोणा झालं. चेहरे जरा जमलेले आहेत त्यामुळे ते पटकन कळेना झाले. आणि हे माझं फर्स्ट मी काढलेलं, फर्स्ट का सेकंड आहे मी बघा. फ्लॉवर मधलं. छान काढले. आणि भरतनाट्यम छान वाटलं ना? आणि हे बघा, हे मी आय थिंक मी कधी काढलेलं. चौथीत काढले त्याने. नाही पाचवी स्कॉलरशिप मध्ये काढलेलं हे सर्व. आणि हे राधा राणी थोडीशी जमली नाहीये. ही राधा राणी. आणि हे मी कोल्हापुरात हे खूप काढलेलं. छान काढले. हे बघा कृष्ण हसतो. हे पण मी सुट्टीत काढलेलं आहे जेव्हा माझी 6वी कंप्लीट झालेली आहे. आपले महादेव. आणि हे पण हे बघा थोडस फास्ट करावं लागते कारण आध्या बाहेर स्नेहाला खूप दमवा लागली. आणि अंबाबाई. आणि ही कोल्हापूरची महालक्ष्मी. हे बघा खूप मस्त. जगदांब जगदांब. हे बघा. कृष्ण. हे बघा कृष्ण. हे आताच काढलेत माझ्या मते. हो 6वी. आणि हे मी कोल्हापूरमध्ये काढलं जेव्हा सुट्टीला इकडे गेली. हो. हे बघा बासरी. हे मी नेमकी कोणत्या साईडने मला तेच कळेल. हे असे असं आहे. कुठे इथे ना. हे बघा अजून हे पण आहे तर. आणि मम्मा आणि बाळ. ऍक्च्युली असं डोळा हे पटकन हे येत नाही लक्षात चित्र. पण ते आपण असं इमॅजिन केलं ना की हे असं तसं आहे. नाही असं नाही. हा हे असं पण ते कळतं. हे पण मी कोल्हापुरात काढलेलं. कृष्ण. जेव्हा मी बघितलं हे ड्रॉइंग म्हणजे मम्मा पाठवत होती मला तिथून की हे काढ हे काढ हे काढ. मग मी काढते तेव्हा असं खूप मला हार्ड वाटलं पण मी थोडस हे केलं. हे काय आहे. हे राग आणि परत शांत असं. हा हे तर आणि हे मी आता काढल्या सुट्टीत. आईकडेच असताना काढलेलं आहे. हे पण हे बघा किती सुंदर काढलेलं आहे बघा. हे बघा. साईड पण आणि हे पण एक थोडसे चुकून झालं ते. चुकून झालं तिच्या लक्षात नाही आलं. हे बघा मस्त काढली. आणि साई पल्लवी थोडीशी जमलेली नाहीये. साई पल्लवी काढायला गेली ती तर नाही जमलेली एवढी.
चुकता चुकता शिकतो माणूस. आणि आता ती शिकली बऱ्यापैकी, ती छान काढायला लागली लिसा आता. वेणीचं बहुतेक तिनं टाकून दिलं. आहे नाही आहे वेणी. कशात तर आहे ना ते, मला आवडायचं की हनुमान. या 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 आतमध्ये. आणि हे तुम्ही पाहिलंय. आणि तिथे मी तिला गेल्या वर्षी परीला बर्थडेला ग्रेटिंग बनवून दिलेलं आहे. ते मी ते मला शेवटीला सापडले, ते आज दिसले. हे बघा, हे तुम्ही हे परवा घे. बघितलेलंच आहे. आणि हे पण तुम्ही हे पण पाहिले बघितलंच आता. असेल. हे बघा, हे पण तुम्ही पाहिले. आद्या तू इथेच बस. आदू आणि मी. आणि आता हे तिनं काढलंय चित्र, पण त्याच्यामध्ये डोळे वगैरे काढायचे आहेत. आधू आणि अगं परी. आद्या उठ ना तू. ए आद्या इकडे इकडे तू. आद्या दमवले खूपच. खूप असा. आद्या हो ना तिकडं. आणि हे आता तिनं काढले आज दुपारी पासून. 3 काढलेत. हे एक, हे बघा. खूप मस्त काढले. राधा आणि कृष्ण आहे, खूप छान. हे एक आणि आहे. हे काढले दुपारी पासून. हे मी. पटकन दाखव परी, ती मध्ये आली तर आणि होईल. आणि हे एक आणि ग्रेटिंग कार्ड मम्मीने बनवलेलं. किती सुंदर आणि किती डोळे तिचे किती छान आलेत बघा ना. आणि हे पण खूप छान आले. आणि गेल्या वर्षी मी परीला बाळातून मला काम वगैरे करून घ्यायचं नाही, मग तरी पण मी एक छोटासा प्रयत्न केलेला तिला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी. आणि अशा गोष्टी तिला खूप आवडतात. दिलं की एखादं मोठं गिफ्ट नाही, पण अशा छोट्या गोष्टी तिला खूप आवडतात. तर मी तिला हे बर्थडे गिफ्ट केलं. ह्या वर्षी मी काही नाही दिलं. हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. हे मला खूप आवडलं. परी हे कसं एवढं छोटस. आणि कसे वाटले तुम्हाला आजचे परीचे ड्रॉइंग वगैरे, कमेंट करून सांगा. झालं तिथे बोल. आद्या बघा चाललेला आहे. आद्याकडे खूप जमवते आम्हाला. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय सर्वांना, शुभ रात्री. बाय. कट कर. बोलू